त्या स्टँडचा असा आवाज आला पाहिजे. फक्त बसून चालणार नाहीये, तुम्हाला चेअर करणं गरजेचं आहे. चेअर करणं गरजेचं आहे. आणि म्हणे शेअर करायची वेळ ज्या वेळेला येते ना, त्यावेळेला मगाशी तुम्ही बघितलं, ज्या संघाचे संघ मालक इतक्या थाटा माटा जोर शोरने येतात, मग तो संघ कसा येणार? बरोबर की नाही? सो तयार आहेत का तुम्ही? तयार असणार, तुमचा आवाज येणार तरच मी तुम्हाला इन्व्हाइट करणार. तयार आहेत का सगळे? हो हो. सो वाघ इथे जागा झाल्या असं म्हणायला हरकत नाहीये. मनीष, साईनाथकरांचा जो आवाज आहे किंवा या कंपार्टमेंटचा जो आवाज आहे, हा मिश्र आहे. हे वेगळे नाही आहेत. हो हो. हे डिवायडेड बाय द टीम अँड युनायटेड बाय द फ्रेंड. बरोबर असे आहे ते. आणि त्यामुळे इकडचा आवाज थोडासा मोठा वाटणार आहे. आणि निश्चित तो यायला हवा. आणि जसं तू म्हणालास की ज्या पद्धतीने आगमन झालं होतं टीमच्या ओनर्सचं, तर या टीमचं आगमन आणि त्यांचा परफॉर्मन्स बघायला सगळे आतुर आहेत. मगाशी या टीमने वाघ नाचवले. येस. आता या टीमचे खरे वाघ येत आहेत. खरे वाघ येत आहेत. कसे येणार आहेत? सो जास्त वेळ न घेता जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूयात. कोण आला रे? कोण आला? साईनाथ टायगर. जोरदार टाळ्या होत्या त्यात साईनाथ टायगर साठी. विराट पूर्व टायगर साईनाथचे आणि ते सादरीकरण दाखवण्यात आपल्या सर्वांसमोर. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. वाघाची डरकाळी ऐकू येणार आहे. भरत, आपणही बसून ती डरकाळी ऐकूया. पण मनीष, आपण जर बघाल ना तर डाव्या बाजूला सदानंददादा पाटील होते आणि ते उभे राहून टाळ्या वाजवत होते आणि थोडेसे थिरकत सुद्धा होते. असं प्रत्येक ओनरनी केलं पाहिजे. मी आता तेच म्हणणार होतो की त्यांच्याकडून खरं तर सगळ्या ओनर्सने ही प्रेरणा घ्यायला हवी आणि आपापल्या टीमसाठी थोडंसं प्रोत्साहन त्या टीमला मिळावं, यासाठी थोडं नाचलं तरी हरकत नाहीये. साईनाथ टायगर्स तयार होत आहेत, सज्ज होत आहेत या मॅच मध्ये तो विजय संपादन करण्यासाठी, आपल्या प्रतिस्पर्ध्यांवरती मात करण्यासाठी. पाहूयात कशा पद्धतीनं. आणि आजच्या या क्षितिजोत्सवात, या महोत्सवाला रोपवरती जे आपले टॉपर्स आहेत प्रत्येक गोविंद पथकाचे, हार्नेसची सुविधा ज्यांनी उपलब्ध करून दिली, त्यांची गोविंदांची सुरक्षा पाहणारे सुप्रसिद्ध गिर्यारोहक रत्नाकर कपिलेश्वर व संतोष निगडे, त्यांची संपूर्ण टीम इथे उपस्थित आहेत. Preparation time start.
सुरुवात. साईनाथ टायगर्स लक्ष लागून सावधपणे, सुरक्षितपणे 1 2 3 उभे. चौथ्याचा प्रयत्न आणि चौथ्या थरावरती जात असताना कमी वेळेमध्ये थर रचण्याचा प्रयत्न केला जातोय. या मॅचमध्ये विजय संपादन करायचं एक उद्दिष्ट डोळ्यासमोर आहे. 4 थर उभे राहिलेत, 5वा उभा, 6वा सलामीसाठी. ओ आणि सावकाश उतरायचं आहे. बघा वेळेचं बंधन आहे आणि त्या बंधनामध्ये तुम्हाला राहण्यासाठी खूप खूप मोठी कसरत, मोठी मेहनत करावी लागते. आणि वेळ किती आहे त्यापेक्षा तुम्ही त्या वेळेमध्ये तुमची पावलं, तुमचं प्लॅन, तुमचं एक्झिक्युशन कसा त्याचा संयोग जुळून आणताय त्याच्यावरती यश निर्भर आहे. अगदी बरोबर. टॉपरने सलामी दिली पण त्यानंतर पाय निसटलाय. रेफरींचा निर्णय आपल्यापर्यंत येईल, परंतु या मॅचचा रिझल्ट नाही, रिझल्ट आहेच. आणि नेमकं म्हणालो की मी या सगळ्या टॉपर्सचे म्हणजे आपले जे गोविंद आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी जे हार्नेस उपलब्ध आहे, सुप्रसिद्ध गिर्यारोहक रत्नाकर कपिलेश्वर आणि संतोष निगडे त्यांची पूर्ण टीम. आणि आपण बघितलंच की कशा पद्धतीने त्या सलामीनंतर ऐकूया रेफरींचा निर्णय. अटेम्प्ट अनसक्सेसफुल. तर हा साईनाथ टायगर्सचा अटेम्प्ट अनसक्सेसफुल झालेला आहे. कारण जी चपळता, जो वेग ते दाखवत होते चढाईसाठी थर रचताना, तो अखेरपर्यंत राखणं त्यांना जमलं नाही. त्या शेवटच्या थरावरती नेमकी चूक झाली आणि ती चूक महागात पडली. निर्णय अटेम्प्ट अनसक्सेसफुल. पण त्यातही रत्नाकर कपिलेश्वर जे सुप्रसिद्ध गिर्यारोहक आहेत आणि संतोष निगडे त्यांच्या टीमच्या सतर्कतेमुळे, त्यांच्या प्रयत्नांमुळे हार्नेसची योग्य सुविधा, सुरक्षा व्यवस्था इथे आहे. त्यामुळे कुठलंही इजा